मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण लॉंग फुगाबाही कटिंग करणार आहे. त्यासाठी हा आपला कपडा आहे. मी काठ कट करून बाजूला काढते. आपले टोटल काठ 3.5 इंचाचे, 2 इंचाचे काठ आहेत, 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा आहे. आता आपला जो राहिला आहे त्या कपड्याला मी 4 फोल्ड घडी केली आहे. आपली बाही उंची 9 आहे, 2 इंच काठ, तर आपली बाही उंची 7 येते. प्लस शिलाईसाठी 1 इंच 8 आणि 1 इंच पपसाठी. तर मी 9 इंचाला एक मार्किंग केली आणि ही आपली बाही उंची 8ला एक मार्किंग केली. 3.5 इंच आपण मुंडा उतार घेणार आहे. आता जिथं 9ला मी मार्किंग केले तिथून मी कपडा कट करते, कारण की आपल्याला फुगाबाही शिवायची तर आपल्याला कपड्याला जॉईंट देणं गरजेचं आहे. तर वरचा कपडा मी कट करून असा बाजूला जॉईंट देणार आहे. आपण असा कपडा पुढं जॉईंट केला आहे. ही जॉईंट करायची पद्धत माझी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपला कमी कपडा असेल तर मी बाही कटिंग अशी करते. आता आपली जेवढी कपडा पुढं आहे तो मी मोजला, 11 इंच येतो आपला, तर मी 11 इंचाला सरळ लाईन आखून घेते. आता आपली बाही उंची किती आहे? 8 आहे. तर 8 पासून इथं तुम्ही 3.5ला परत एकदा मार्किंग करणार आहे मुंडा उताराची. आणि इथं तुम्हाला छातीचा चौथा घ्यायचा आहे. तुमची छाती जीही आहे त्याचा चौथा घ्यायचा आहे. आणि पुढं जो कपडा राहतोय माझा 2 इंच राहतोय, मी याच्यात चुन्या घेणार आहे. आणि आता तुम्हाला 8 इंचाला पहिला बाही सेप द्यायचा आहे. 8 इंचाला दिला, नंतर असा थोडा सेप वर फिरवायचा आहे. आता आपला बाहीला सेप देऊन झाला आहे. मी आता बाही कटिंग करून घेते. आपली बाही कटिंग करून झाली आहे आणि मी मध्याला पण एक कट टाकून घेते. पुढील मुंडा सेप आपण घेणार नाही, जिथं आपण एक्स्ट्रा कपडा हा जॉईंट केला इथं पहिला शिलाई मारून घ्या. मी शिलाई मारून घेतली आहे आणि आता आपला ब्लाऊज पण शिवून तयार आहे. आता आपण बाही अटॅच करायला घेऊया. आपण जशी नॉर्मल बाही लावतो तशीच लावायची आहे. 2 इंचच आपण चुन्यांसाठी कपडा सोडला आहे, तर आपल्या मोजून 5-6 चुन्या येतील. तर शोल्डरपासून एकदम शोल्डरच्या जवळच आपल्याला त्या 5-6 चुन्या द्यायच्या आहेत. हे बघा, आता मी चुनी द्यायच्या आधी जो आपला कपडा बाही लावायचा राहिला आहे तिथून मी शेवटपासून मोजत आणते. एक चुनी एक्स्ट्रा पडते तर अशी दिली आहे. एक्स्ट्रा येते तर घेतली आहे आपण. आणि हे बघा, ही सगळ्यात सोपी आहे बाही लावायची पद्धत. हे बघा, आपल्या चुन्या देऊन झाल्या आहेत. आता जिथून चुन्या टाट केल्या तिथूनच तुम्हाला खाली पण चुन्या टाट करायच्या आहेत. तर आपल्या 4 ते 5 चुन्या खाली सुद्धा बनतील. चुन्या एकावर एक नाही घ्यायच्या, आपल्याला अशा लांब लांब घ्यायच्या आहेत. आपल्या खाली पण चुन्या देऊन झाल्या आहेत. आता आपण काठ त्याच्यावर अटॅच करूया. बाही सरळ ठेवले, त्याच्यावर मी काठ असे शिवून घेते. आपले काठ शिवून झाले आहेत, लावून झाले आहेत. आता आपल्याला त्या काठाला एक दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर आपण काठ पलटी करतोय आणि जो एक्स्ट्रा कपडा होता आपल्या काठाच्या किनारीच्या खाली, तर तो आपण उलटासा फोल्ड करतोय. म्हणजे जिथं आपण बाहीला काठ आणि फुगाबाही जे कपडावरचा आपण जोडला आहे तिथून धागे बाहेर निघणार नाहीत. फिनिशिंग सोबत आपली बाही तयार होईल. म्हणजे पाठीमागून सुद्धा आपली बाही फिनिशिंगला सुंदर दिसेल आणि पुढून तर दिसतेच आहे. हा आपल्या शिवल्यानंतरचा लूक आहे. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हा आपला घातल्यानंतर